आजी मला सांगा, तुमच्या बाबतीत हा सगळा जेव्हा संसार सुरू झाला तेव्हा कसं काय हो सगळं मॅनेज केलं? म्हणजे काय अगदी फार आम्ही कष्टाचे दिवस काढले, कष्टाचे. गाईच्या गोठ्यात राहिलेले आम्ही. खरं सांगायचं, त्या गाईच्या गोठ्यात मी त्याला देऊळ केलं, मंदिर केलं असं सांगायला खरं. आम्ही कांदेपाड्या दसरा राहतो तेव्हा कांदेपाड्यात जायचे, पिवळी भाजी आणायची, हे करायचं, गिलावा करायला, हे करे ओटा करायच्या. इतका उत्साह रांगोळ्यामध्ये सगळ्यामध्ये मला आवड आहे. सगळं मी त्या ह्याच्याने मी नाही 5 मुलांना मी त्याला वाढवलं. ते मग शिवण शिवायची, हे कुठून कपडे आणायचे, शिवण शिवायचे, त्या पोरांना मी घालायची, मी स्वतः करायची. युनिफॉर्मसुद्धा पोरांना शाळेचे युनिफॉर्म पण शिवायची, ते मी पोराला घालायची. पण मला सांगा, त्यावेळेला एवढं सगळं तुम्ही मेहनत करत होता, मग आजोबा हळूच तुम्हाला फिरायला कुठे घेऊन जायचे? आम्ही गेलो होतो, फक्त माथेला नाही गेलो. हा, दोघेच गेले होते. वा वा, काय आजोबांच्या चेहऱ्यावर माथेवर दिसतंय आता. दिसणारच. 92 उमरचे माणसं मी आहे, पण अजून लाली आहे ना गालावर. क्या बात आहे. आणि ती तशीच राहो इतकं मला सांगायचंय. वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया जाऊन आलो आम्ही. अरे वा. आणि तिकडे बघण्यासारखं म्हणजे कांगारू. जे मुलगी आहे ती ऑस्ट्रेलियाला. नातीने आहे. ओके ओके. नातीने पाठवलेलं आजोबांच्या प्रति भावना आहेत त्या वाचूया. मी कार्तिकी आशिष पांचाळ. माझ्या आजी आजोबांबद्दल सांगायचं तर ते दोघं खूप हौशी व उत्साही आहेत. आजी अजून स्वयंपाक करते, आजोबा काम करतात, हिशोब बघतात, सामान आणून देतात. त्यांना फिरण्याची खूप आवड आहे. आजीला तर खूपच आवड आहे. अजूनही ते खूप फिरायला जातात, कुठे कुठे बाहेरगावी जातात. पण त्यांना आता ऑस्ट्रेलियाला यायची इच्छा आहे. तर सगळे म्हणाले की या वयात तुमचं जाणं कसं शक्य होईल? शक्य नाही ते. पण आजीने जिद्द सोडली नाही. तिने लगेच एका वहीवर पानावर माहिती स्वतःची लिहिली आणि आजोबांची लिहिली आणि माझ्या मम्मीकडे दिली आणि म्हणाली की हे घे आणि आमचा पासपोर्ट तयार कर. माझ्या मम्मीने लगेच पासपोर्ट तयार केले, झालेसुद्धा. मग काय, फिरायला जायची सुरुवात तिने केलीच. नंतर 1 वर्षांनी मम्मीने आजी आजोबांना घेऊन माझ्याकडे आले. त्यांचे पाय माझ्या घराला लागले, हे माझं भाग्यच. मला तर खूपच आनंद झाला. आजी आजोबा माझ्याकडे आले, बापरे, स्वप्नात बघते की काय मी. ते येऊन 2 महिने राहिले, खूप छान राहिले, एन्जॉय केलं, मस्त मजा केली, फिरले इकडे तिकडे, पण कधी कंटाळा केला नाही. पण हा सगळा सोहळा प्रत्यक्षात बघायला मी हवी होती, पण काही हरकत नाही. दुरून डोंगर साजरे, खूपच आनंद झाला. लव यू आजी आजोबा अँड ऑल माय फॅमिली. थँक्यू. वा वा वा. बोला काय बोला बोला. काय मी काय बोलणार, मी ऐकतोय. मी इथे बसून ऑस्ट्रेलियाला गेलो, पण ऑस्ट्रेलियाला गेलोच नाही, त्यामुळे कसं आहे ते मला माहितीच नाही. आता मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. हां, ते भारी आहे. बरं, लग्न कसं झालं मग? कुठे झालं? मे महिन्यात आमचं झालं. तर मे महिन्यामध्ये आमचं साखरपुडा आला, अक्षय तिथी आला, 15 तारीख होती. आणि लगेच महिन्याने 16 जूनला लग्न झालं. व्हेरी गुड. आता काही प्रश्न विचारूया, त्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया. लग्नाची तारीख लिहा. समोर दाखवा. किती लिहिलंय? 53. 16 जून. अभिनंदन. लग्नानंतर दोघे कुठल्या देवाच्या दर्शनाला गेले होते? तुम्ही लगेच पसंत केलं होतं? हो, मी एक कंडिशन ठेवली होती. काय? तर माझ्या आतापर्यंत ज्यावेळेस 10 मुली बघून झालं होतं, आणि एक कंडिशन ठेवली, जी मुलगी माझ्या हातात चहा दिली त्या मुलींनी पसंत केली, आणि हिने माझ्या हातात चहा आणून दिला. हा बात आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक पसंत झाली. अच्छा, तुमची अशी अटच होती की जी मुलगी मला हातात, पूर्वी जसं असायचं ना, धनुष्याने डोळा फोडेल, तुम्ही तो शाळेतच फोडला होता, पण जो कोणी माशाचा डोळा फोडेल वगैरे तसंच झालं यांचं. जी मुलगी माझ्या हातात चहाचा कप देईल त्याच मुलीला मी होकार देईल. करेक्ट. तुम्हाला हे माहिती होतं? नाही. आम्ही कधी पाहिलंच नाही ना, त्यांच्या घरी गेलेच नाही मी. पण त्यानंतर आता लग्नाला किती वर्ष झाली? 57 वर्ष चहाचा कप हातात देत आहे त्यांना तुम्ही? हो, 57 वर्ष चहा मीच म्हणजे देतेच आहे ना. बरं, पण मला विचारायचे, 57 वर्षाच्या या प्रवासामध्ये अनेक चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. तुमच्या बाबतीत पण आले का? म्हणजे आमची लग्न झालं तेव्हा परिस्थितीच हालाकीची होती, त्यामुळे नोकरी करणं भाग होतं.
जागा आमच्या थोडी छोटीशी जागा 3 खोल्यामध्ये आम्ही एवढी माणसं राहत होतो. त्यामुळे ते झालं. मग बेराड केल्यानंतर मग यांचे 110 रुपयात पगार भागणारच नव्हतं ना, हो. आणि घरी बाकी कोणी नोकरी करणारे नव्हते. पण मला तुम्हाला विचारायचंय, कशी साथ दिली आजी? बायकोची साथ काय चांगली होती काय, म्हणजे कधी कुरकुर नव्हती तिची, कधीच नव्हती. तर आज हेच नाही आहे, आज काय भाताला आमटी नाही आहे, किंवा आज पोळी मला थोडीशी अर्धी मिळाली, अशी कधीही कुरकुर केली नाही. जे मिळेल त्यात समाधान मानले. मग तेव्हा फिरायला वगैरे घेऊन जायचं की नाही? फिरायला कमीच. असं दोघेच गेलायत, सारसबागेत गेलायत त्या वगैरे? आठवड्यात 2 दिवस यायचो ना मी, शनिवारी जातो. शनिवारी रात्री यायचे, रविवारचा दिवस आम्हाला मिळायचा. त्या दिवशी आम्ही एवढी माणसं घरात, म्हणजे आमची जेवणं खाणं सगळं ते होईपर्यंत संध्याकाळ व्हायची. आणि पण मग असं कुठे राहणार, मग तेवढं फिरून येत होतं. बाकी काय कधी नेलं नाहीत सारसबागेत वगैरे? असं बागेत जात होतं गणपतीला जायचं म्हणून हे करून. छोटीशी गंमत सांगतो मला. सांगा सांगा. एखादा गजरा जर हिला मी आणला हा. तर मला घरात 4 गजरे आणायला लागेल. म्हणून तर कसं असतं, माझी आई ओरडायची, तुला कळत नाही का आपल्या घरात 4 मुली आहेत, सगळ्या गजरे आणले, हिला ते एकटीला आणायचं नाही. बरोबर आहे. हो. मग मग कसं आणणार? सगळ्यांची मनं सांभाळत सांभाळत 57 वर्षाचा हा संसार झाला. मग 57 वर्षात जसा चहाचा कप हा महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यात, तसं कधी प्रेम व्यक्त केलंय का हो एकमेकांकडे? नाही. नाही. कधी म्हणावं असं वाटलं का हो आजोबा? मी प्रेम व्यक्त करू, आताही करू शकतो. क्या बात आहे आजोबा, कसं कराल? एक गाण्याची बोल दाखवू. हा म्हणा. ए मेरी गोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसीन और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. बघितलं, म्हणजे आयुष्य असं जगावं हसत हसत, आणि त्याही पलीकडे समोरच्याला आनंद देत. आजोबा असेच आहेत, आजीही अशाच आहेत. म्हणूनच हा संसार, हा वृक्ष इतका छान बहरलेला आहे. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि काही प्रश्न विचारूया. त्या प्रश्नांची उत्तरं अचूक जुळतात का ते बघूया. लग्नाच्या पत्रिकेमध्ये तेव्हा किती गुण जुळले होते? दाखवा. 30. तुम्ही किती दाखवले? 36. कसं काय त्यांचं बरोबर आलं आणि तुमचं? त्यांना सांगितलं असेल बघा, मी कधी विचारच नाही केला. मी ज्योतिषा मुलगा आहे ना, त्यामुळे पक्का लक्षात आहे. पण लग्नानंतर पहिली नोकरी आजींनी कुठे केली? दाखवा. अरे हो, अभिनंदन, दोघांचे उत्तर बरोबर आलं. लग्नानंतर आजोबांनी आजीसाठी तयार केलेला किंवा बनवलेला पहिला पदार्थ? दाखवा. शिरा. आजोबांनी शिरा केला होता तुमच्यासाठी, तुम्ही भजी लिहिली. खरं काय आहे? विसरली ती. हो ना. हो, आता कसं लक्षात राहणार ते? पण त्यांच्या लक्षात आहे. त्यांनी केलं म्हणून. दोघांमध्ये जास्त राग कोणाला येतो, आजी की आजोबा? उत्तर लिहायचं. दाखवा, समोर दाखवा. आजी. आणि तुम्ही लिहिला आजोबा. हो, मग तेच. खरं काय आहे? थांबा, आपण मुलांना विचारूयात. थर्ड अंपायर. अडवान्स लवकर लावायचे. आजोबांना. आजोबा. आता सुनबाईंना विचारूया. सुनबाई, आजोबा ना, पटकन आजोबांना राग येतो. आजोबा लहानपणीचा स्वभाव होता ना, तसाच आहे अजून. आजीवर दिलं ढकलून. लग्नानंतर पहिल्यांदा कुठल्या देवळात गेला होता? कुठल्या देवाच्या दर्शनाला गेले होते लग्नानंतर? कसबा गणपती. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. अगोदर घरी प्रोग्राम पोहायच्या अगोदर मला नदीवरच दाखवलं. नदीवर? हा, घाटावर होती. मग तिला म्हणतो मी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी.
तुझे मोकळे केस पाहून मी भुललो मी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी. वा वा